नारायण धारप प्रामुख्यानं गूढकथा रहस्यकथा यासाठी प्रसिद्ध असलेलं नाव. अर्थात याही व्यतिरिक्त त्यांनी इतरही लिखाण केलं, शिवाय नाटकंही लिहिली. पण भयकथांची गूढकथांची जी भट्टी त्यांना जमली ती कदाचित इतर लेखकांना जमली असावी. त्यांचा 18 ऑगस्ट हा स्मृतिदिन. रसायनशास्त्रातून BSc टेक पदवी मिळवलेले धारप यांनी काही काळ आफ्रिकेतही वास्तव्य केलं. मराठीमध्ये त्यांनी 100हून अधिक पुस्तकं लिहिली आणि त्यामध्ये जास्त करून भयप्रकार त्यांनी लिहिला. समर्थ हे त्यांचं पात्र लोकांना किंवा रसिकांना जास्त आवडलं. असामान्य अशी दैवी शक्ती अंगी असलेल्या या व्यक्तीनं अनेक प्रकारच्या चांगल्या प्रवृत्तींना मदत करण्याचा प्रयत्न केला. स्टीफन किंग आणि नारायण धारप यांच्या काही कथांमध्ये साम्यही आढळतं.